तुम्हाला माहिती का ही रेसिपी बनवणं खूपच सोपी, हे मला माहितीच नव्हतं. आता 2 काय 4 पटीनं फुलणारी गॅसवर न शिजवता ही साबुदाणा कुरडई करायला पण तेवढीच सोपी, खायला म्हणसाल तर एक नंबर लागते. तर त्यासाठी काय करायचं, अर्धा किलो हा साबुदाणा घेतला. सकाळी तो आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालायचे. जसं आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी भिजत घालतो ना, सेम त्याच पद्धतीनं. त्याच दिवशी रात्री साबुदाणा चांगला भिजला गेलेत. आता त्यामध्ये मी 1.5 तांब्या इथं पाणी खळखळ उकळून घेणार आहे. उकळलेलं पाणी भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये ते आपल्याला घालून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घेते. गरम पाणी घातल्यामुळे काय होते, साबुदाणा तो छान तो शिजल्या जातो गरम पाण्यामध्ये त्या वाफेवर. सकाळी वेगळं शिजत बसायची गरज नाही. झाकण ठेवून द्यायचं. सकाळी छान साबुदाणा आपल्या गरम पाण्यामध्ये चांगला फुललाही पण जातो आणि शिजलाही जातो. म्हणजे वेगळं काही शिजत बसायची त्याला गरज नाही. लगेच पुरणाची चाळण घ्यायची आणि त्याच चाळणीतून आपल्याला साबुदाणा हा चीक तयार करून घेते. तुम्हाला जर साबुदाणा खूपच कोरडा वाटत असला ना, त्यात थोडंसं गरम पाण्याचा शिंका मारा, म्हणजे चीक तो पटकन निघतो. खूप गरज वाटली तरच टाका, नाहीतर नाही टाकायची गरज पडली तर नका टाकू. आता चीक आपला तयार करून घ्यायचा आहे. आता मला थोडंसं घट्ट वाटत आहे, मी थोडंसं पाण्याचा शिंका इथं मारून दिले. मस्त आपला हा पांढरा शुभ्र साबुदाण्याचा चीक इथं तयार झाले. त्यात फक्त आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला चिली फ्लेक्स आणि जिरं घालायचं असेल ना, तुम्ही जिरंही घालू शकतात. पण मी अगदी पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या बनवते आणि घालायची आपल्याला घाई करायची नाही. तुम्हाला जर जसं घरातले कामं झालेच ना, तुम्ही तेव्हा ह्या कुरड्या करू शकतात. तुम्ही थंड जरी कधी केल्या तरी चालतं, कारण मिश्रण आपलं खूपच थंड असते. आणि ऊन जर नसेल ना तुमच्याकडे, तुम्ही फॅन खाली 2 ते 3 दिवस हे वाढू शकता. आता ह्या कुरड्या मी उन्हामध्येच घालते. फक्त 1.5 वेळाची कुरडई ही बनवलेली आहेत. 2 दिवस उन्हामध्ये ह्या कडक वाळून काढायच्या. आता लहान मोठी साईज तुम्ही कशीही करू शकतात. खूपच सोपी पद्धत आहे आणि कोणीही करू शकेल. आता 2 दिवस ह्या कुरड्या आपल्याला उन्हामध्ये चांगल्या वाळून काढायच्या. तुम्ही पाहू शकता 2 दिवसामध्ये आपल्या कुरड्या चांगल्या वाळून निघाल्या आहेत. अगदी पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या कुरड्या तयार झाल्या. गॅसवर न शिजवता ही साबुदाणा कुरडई तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते. अगदी कुरकुरीत आहे. तेल कडकडीत तापून घ्यायचं आणि कुरडई तळून घ्यायची. जेव्हा आपण फराळाचं ताट करतो ना, उपासासाठी पदार्थ तरतो, तेव्हा हे कुरडे ठेवले ना खूपच छान आणि ताट पण अगदी सुंदर दिसते. कोणीही तुम्हाला विचार ही कुरडई तुम्ही कशी बनवलीत, तर माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली. तर मस्त आपली साबुदाणा कुरडई इथं बनवून तयार झाली आहेत. एकदा या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्कीच बनवा. गॅसचाही उपयोग होतो आणि वेळही लागत नाही. सहज कोणी करू शकते. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.